जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलिसांच्या 533 जागांसाठी 50,000वर उमेदवारांचे अर्ज. पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांची पोकळी भरून काढण्यासाठी यंदा मोठ्या संख्येने पोलीस भरती होत आहे. पोलीस शिपाई पदाच्या 439, चालक पदाच्या 82 तर बॅट्समन पदासाठी 6 अशा 533 जागांसाठी यंदाची भरती होत आहे. त्यासाठी तब्बल 50,460 अर्ज प्राप्त झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी एकूण 5,206 अधिकारी व कर्मचाऱ्यांची शासन मंजुरी आहे. शिपाई पदाच्या 439 जागा नवी मुंबई आयुक्तालयातील 4,883 जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे कमी असलेल्या 323 जागा भरून काढण्यासाठी यंदाची भरती महत्त्वाची ठरणार आहे. यंदाच्या भरतीत पोलीस शिपाई पदाच्या 439, चालक पदाच्या 82 तर बॅट्समनच्या 6 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत तब्बल 50,460 अर्ज प्राप्त झाले आहेत. 11 फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी होईल. चालकांची संख्या वाढणार. पोलिसांच्या वाहनावर चालकाची कमतरता भासत होती. त्यामुळे चालकांसाठी स्वतंत्र भरती करण्याची मागणी लक्षात घेऊन शासनाने 82 चालकांची भरती काढली आहे. पोलीस शिपाई 439 जागा आहे. अर्ज बघा 15,535. चालक शिपाई 82 जागा आहे. अर्ज आहे 34,215. बॅट्समनसाठी 6 जागा आहे आणि 720 असे अर्ज आलेले आहे. महिनाभर चालणार मैदानी चाचणी. 3ही वर्गातील पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 11 फेब्रुवारी ते 1 मार्च ही चाचणी चालणार आहे. तृतीयपंथांचा 1 अर्ज प्राप्त झालेला आहे. पोलीस शिपाई पदासाठी 1 तृतीयपंथ उमेदवाराने अर्ज भरला आहे. तर पुढे बघा, आवश्यक सुविधा काय मिळणार आहे इथे. चाचणीला शहराबाहेरून येणाऱ्या उमेदवारांसाठी कळंबोली मुख्यालय परिसरात राहण्याची व अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पनवेल महानगरपालिकेसह सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.